79 वर्षीय शेतकऱ्याची न्यायासाठी अखेरची लढाई, तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा। महागाव तालुक्यातील सवाना येथील 79 वर्षीय शेतकरी किसन कोंडबा टेकाळी यांनी आपल्या प्रलंबित अर्जावर न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। अभय मस्के तहसीलदार आल्यापासून सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळणे कठीण झाले आहे। न्याय मिळण्यासाठी वयोवृद्ध माणसाला उपोषणास बसावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे। या संदर्भात त्यांनी तहसीलदार महागाव यांना निवेदन सादर केलं आहे। निवेदनानुसार मौजा सवाना येथील त्यांच्या शेतातून शेजारील शेतकऱ्याकडून येणारे पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी 3 ऑगस्ट 2023, 7 मार्च 2024, 3 जुलै 2024 तसेच 9 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालयात अर्ज सादर केले होते। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। वयाच्या 79व्या वर्षीही न्यायासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा 21 जून रोजी तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे। या प्रकरणी महसूल प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळतो का याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ।